आई वडील मदतीसाठी ओरडत होते, पण मागे वळला तर रामू संपणार होता. रामूच्या समोर त्याचाच सावलीसारखा दुसरा चेहरा उभा होता. डोळ्यात काळोख, ओठांवर विचित्र हसू. मंदिरातली हवा जड झाली होती. तू पळू शकत नाहीस, सावली रामू हळू आवाजात म्हणाला, कारण मी तुझ्याच आत आहे. रामूचे पाय थरथरत होते, पण यावेळी तो पळाला नाही. त्याने डोळे घट्ट मिटले आणि स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात केली. स्वामी, स्वामी, मला शक्ती द्या. जसा तो जप करू लागला तसं मंदिरातलं वातावरण बदलायला लागलं. दिव्याचा प्रकाश स्थिर झाला आणि हळूहळू वाढू लागला. सावली रामू किंचाळला, थांब, तसं करू नकोस, नाहीतर मी नष्ट होईन. रामूने डोळे उघडले. पहिल्यांदाच त्याला भीतीपेक्षा धैर्य जास्त वाटत होतं. तू माझा भाग आहेस, पण मी तुला माझ्यावर राज्य करू देणार नाही, तो ठामपणे म्हणाला. सावली रामू आता कमजोर होत चालला होता. त्याचा आकार धूसर होत होता. पण अचानक तो जोरात ओरडला, ठीक आहे, मग एक शेवटची परीक्षा. क्षणात सगळं अंधारलं. रामूला वाटलं तो मंदिरात नाही, तर पुन्हा त्या विहिरीजवळ उभा आहे. त्याच्या हातात पुन्हा तीच चांदीची पेटी होती आणि मागून पुन्हा तोच आवाज, रामू, वाचव मला. पण यावेळी आवाज फक्त आईचा नव्हता, त्यात वडिलांचा आवाज होता, त्याच्या लहान बहिणीचा आवाज होता. सगळे एकत्र ओरडत होते. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. हे खरं आहे की पुन्हा भ्रम? त्याच्यासमोर दोन मार्ग दिसले, एक मंदिराकडे जाणारा उजेडाचा आणि एक मागे वळून पाहण्याचा अंधारातला. आणि यावेळी एक नवीन गोष्ट घडली. त्याच्या हातातली चांदीची पेटी आपोआप उघडली. त्यातला आरसा चमकू लागला, पण त्या आरशात रामूचा चेहरा दिसत नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबाचे चेहरे दिसत होते. ते रडत होते, मदतीसाठी हात पुढे करत होते. रामूचं मन तुटत होतं. जर तो मागे वळला नाही तर कदाचित हे सगळे कायमचे हरवतील, आणि जर तो मागे वळला तर तो स्वतःच अंधारात अडकून जाईल. ही फक्त परीक्षा आहे की खरंच त्याच्या कुटुंबावर संकट आलंय. रामू कोणता मार्ग निवडेल? स्वामींवर विश्वास ठेवेल की आपल्या कुटुंबासाठी सगळं धोक्यात घालेल? आणि त्या आरशात दिसणारे चेहरे खरे आहेत की कोणत्या तरी शक्तीचा खेळ?